सातारा जिल्ह्याला हवामान खात्यानं पुढील 4 दिवस ऑरेंज अलर्ट दिलाय। कोयना धरण परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना नदीवरील सर्व बंधारे ओव्हरफ्लो झालेत। कोयना नदीवरील निसरे, तांबवे या बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहू लागले, तर कराड तालुक्यातील खोडशी डॅम पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे तो ओव्हरफ्लो झालाय। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याला मागील 6 दिवसांपासून पावसानं जोरदार झोडपून काढलंय। केळी, डाळिंब, शेवगा, पेरू, उन्हाळी बाजरी अशा पिकांचं मोठं नुकसान झालंय। केळीच्या बागा पावसानं पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या। मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यानंतर वळवाचाही पाऊस पडला, त्यामुळे ठिकठिकाणी आता धबधबे वाहू लागलेत। उन्हाळी पर्यटनासाठी आलेल्या अनेकांना पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता येतोय। तामिणी घाट, सुधागड आणि इतर डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात धबधबे वाहताना दिसतायत। सोलापूर शहरातही पावसाची संततधार कायम आहे। अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय। पुणे जिल्ह्याच्या बारामती आणि पुरंदर तालुक्यात गेल्या 5 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे शेतात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। गेल्या 3 दिवसांपासून या भागात सूर्यदर्शनच झालं नाही। जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळलाय। जळगाव जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून पावसानं थैमान घातलं असून जळगाव शहरामध्ये एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसानं हजेरी लावली। पुणे शहरातील काही भागात सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे। उपनगरात आणि मध्यवर्ती भागात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे। जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ, फैजपूर तालुक्यातील अनेक भागात पावसानं हजेरी लावली। पावसामुळे तापमानात मोठी घट झाली। वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला। मावळात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। या संततधार पावसामुळे शेतीच्या कामाला वेग आलाय। इंद्रायणी भाताचा आगार असलेल्या मावळात शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे। सध्या मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोयना धरणातून सिंचनासाठी सोडण्यात येणारं पाणी आता पूर्णपणे बंद करण्यात आलंय, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे। मान्सूनच्या आगमनाचे सर्वांना वेध लागले असले तरी सध्याच्या घडीला राज्यातल्या सर्व धरणातील पाणीसाठा अवघ्या 28.10% आलाय। राज्याच्या विविध भागात लहान, मध्यम आणि मोठी मिळून सुमारे 2997 धरणं आहेत। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमधील पाणीसाठा 16% आलाय। मध्य वैतरणा 15.33%, भातसा 34.64%, मोडक सागर 51.17%, तानसा 28.03%, वैतरणा 39.43% पाणीसाठा इथे शिल्लक आहे। त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय। पुण्यात मागील काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील पाण्याची मागणी तसंच पाण्याबाबत येणाऱ्या तक्रारींमध्ये घट झाली आहे, त्यामुळे पालिका विभागाच्या पाणीपुरवठा विभागाला दिलासा मिळाला आहे। एरवी मे महिन्याच्या तप्त उन्हाळ्यात सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणातील पाणीसाठा रसातळाला जातो। धरणातनं पाणी मिळणं कठीण होतं, परंतु यंदा प्रथमच वळवाच्या जोरदार पावसामुळे धरणात एकाच दिवशी 2% म्हणजेच 1 टीएमसी पाणी वधारलंय, त्यामुळे यंदा नागरिकांना दिलासा मिळालाय। पावसाळ्यात सखल भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबई महापालिका पाणी उपसा करणारा पंप बसवणार आहे, तसंच फिरत्या पंपिंग स्टेशनचीही व्यवस्था करणार आहे। हे पंप ट्रकवरती बसवलेले असतील। या फिरत्या पंपिंग स्टेशनमुळे पाण्याचा लवकर निचरा होईल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। रविवारी रात्री त्यांचं नागपुरात आगमन होईल। सोमवारी नागपूर आणि नांदेडमधल्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहतील, तर मंगळवारी त्यांचे मुंबईत कार्यक्रम आहेत। मंगळवारी मुंबईतील कार्यक्रम आटोपल्यानंतर शहा दुपारी दिल्लीला रवाना होतील। मुंबई महानगर प्रदेशाला ग्रोथ हब म्हणून विकसित करून 2047 पर्यंत $1.5 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे विशेष वित्तीय मदतीची अपेक्षा केली आहे। त्याचसोबत 2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी केंद्राकडे मदतीची याचना करण्यात आली। नीती आयोग बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्र विकासाचं व्हिजन मांडलं। यावेळी ऑपरेशन सिंधूसाठी पंतप्रधान मोदींचे आभार मानण्यात आले। 2047 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन पर्यंत पोहोचवण्याचा निर्धार करण्यात आला। भाजपचे माजी मंत्री जगदीश गुप्ता शिवसेनेच्या वाटेवर आहेत। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगदीश गुप्ता निर्णायक भूमिका घेणार आहेत। गोंदियातील उबाठाचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शाहरुख पठाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केला। प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला।
भाजप आमदार मिहिर कोटेचा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। मिहिर कोटेचा यांच्या ऑफिसजवळ त्यांच्या ड्रायव्हरला पकडून एका इसमानं धमकावलं आणि कोटेचांना जीवे मारण्याची धमकी दिली। पोलिसांनी आरोपीला पकडलं असून तपास सुरू आहे। मान्सून दरम्यान वीज पुरवठा खंडित होऊन ग्राहकांना अंधारात राहावं लागू नये म्हणून महावितरणच्या परिमंडळानं पावसाळ्यातील कामांना वेग दिलाय। आपल्या सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवल्या असून आपत्कालीन परिस्थितीत मदत म्हणून वीज ग्राहकांनी हेल्पलाईनचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलंय। महाड दापोली रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू आहे। यामध्ये वाहनांचे टायर स्लिप होऊन अपघात होत आहेत। गेल्या 8 दिवसात 10 पेक्षा अधिक छोटे मोठे अपघात झाल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत। वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासडी झाली। जेसीबीनं खड्डा खोदताना मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं। याचा थेट परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावरती झालाय। जून महिन्यात एकूण 12 दिवस देशभरातील बँका बंद असणार आहेत। आरबीआयच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार जूनमध्ये ईद आणि इतर विविध सणांनिमित्तानं तसंच दुसरा आणि चौथा शनिवार बँका बंद असतील। राज्यात गेल्या 4 महिन्यात 1000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झाल्यानंतर सरकारला खडबडून जाग आली आहे। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना सरकारनं 20 कोटी रुपयांचा निधी दिलाय। राज्यात यावर्षी जानेवारी ते एप्रिल महिन्यात विविध नैसर्गिक आपत्तींमुळे तब्बल 54,533 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय। चाकरमान्यांना अखेर बाप्पा पावला असून मुंबईहून मालवण अवघ्या 4 तासात जाता येणार आहे। मत्स्य आणि बंदर विकास विभागानं चाकरमान्यांना माफक दरात बोटीनं प्रवास उपलब्ध करून देण्यात येणार असून धावच्या धक्क्यावरनं ही बोट निघेल। मुंबई पालिका आणि भिवंडी पालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या पांजरापूर इथल्या उदंचन केंद्रामधील दुरुस्ती करण्याचं काम पालिकेच्या वतीनं हाती घेतलं जाणार आहे। हे काम बुधवारी 28 मे रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत होईल, त्यामुळे पाणीपुरवठा बंद असेल। मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनची पुढील वर्षी चाचणी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली। वंदे भारत नंतर आता चर्चा बुलेट ट्रेनची आहे। पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली बुलेट ट्रेन कधी सुरू होणार अशी चर्चा आहे। मुंबई महानगरपालिकेतील मेट्रो 2 ब आणि मेट्रो 9 च्या चाचण्यांना सुरुवात झाल्यानंतर आता मेट्रो 4 आणि मेट्रो 4 अ ची पहिली चाचणी करण्यात येणार आहे। वडाळा ते कासारवडवली या 32 किलोमीटर मार्गाचा पहिला टप्पा वर्षाअखेरीस सुरू करण्याचं नियोजन आहे। वर्षभरात मुंबईतून रायगड जिल्ह्यातील विविध बंदरातनं 32 लाख प्रवाशांनी जलमार्गाला पसंती दिली। यात मांडवा ते गेटवे प्रवास बोटीनं करणाऱ्यांची संख्या जास्त आहे। राज्यातील सरकारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये तब्बल 8,254 शिक्षकांची पदं रिक्त आहेत। यात 660 माध्यमिक आणि 65 उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांचा समावेश आहे। रायगड किल्ल्यावर येत्या 6 जूनला तारखेनुसार आणि तिथीनुसार 9 जूनला शिवराज्याभिषेक साजरा होणार आहे। या पार्श्वभूमीवर सुरक्षात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं 28 मे आणि 29 मे रोजी रायगडावरती जाणारा पायरी मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे। सुरक्षेच्या कारणास्तव पुण्यासह देशातील 20 विमानतळावरती प्रवाशांना छायाचित्र काढण्यास मज्जाव करण्यात आलाय। डीजीसीएनं या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या। रहिवाशांच्या सुरक्षेसाठी पालिकेनं कुर्ल्यातील मिठी नदीच्या संभाव्य पूरग्रस्त परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या नोटिसा बजावूनही संबंधित कुटुंबांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही। त्यामुळे या 500 घरांना मिठी नदीच्या पुराचा धोका आहे। यातच पावसाळा तोंडावरती आलेला असताना मिठी नदीचा अर्धा गाळ काढणं बाकी असल्यामुळे पावसाळ्यात नदीचं पाणी हे नागरी वस्तीत शिरल्यास जबाबदार कोण असा सवाल निर्माण झालाय। विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरच्या कामासाठी होत असलेल्या विलंबाचा फटका दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या JNPA बाजूकडील 21 किलोमीटर लांबीच्या मोरबे ते करंजाडे मार्गाला बसलाय। परिणामी दिल्ली ते मुंबई एक्सप्रेसवेवरनं आलेल्या वाहनांना थेट JNPAला पोहोचण्यासाठी आणखी काही वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे। देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये उष्ण रात्रींची संख्या सातत्यानं वाढत चालली असल्याचा निष्कर्ष ऊर्जा पर्यावरण आणि पाणी परिषदेनं काढलाय। इतकंच नव्हे तर महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये उष्णतेचं प्रमाण तुलनेनं जास्त आढळून आलंय। 1 जूनपासून पुण्यातील PMPचा प्रवास महागणार आहे, त्यामुळे पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे। PMPMLनं जाहीर केलेली दरवाढ 1 जूनपासून लागू होणार आहे। मुंबईतील सुमारे 70% रिक्षा टॅक्सीचं रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले। उर्वरित 30% रिक्षा टॅक्सी चालकांना रिकॅलिब्रेशन करण्यासाठी 31 मे पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे। त्यानंतर 1 जूनपासून रिकॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती दंडात्मक कारवाई होणार आहे।
इयत्ता पहिलीतील 11 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकं वह्यांच्या पानांशिवाय देण्यात येणार आहेत। गेल्या वर्षी पाठ्यपुस्तकांसोबत वह्यांची पानं जोडून त्याचा संच दिला गेला होता। मुंबई पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचा अनुभव घेता यावा या उद्देशानं शिक्षण विभागाकडून 10वीच्या विद्यार्थ्यांना टॅबवरती धडे दिले जातात। याचा अनुभव 9वीच्या विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी पालिका शिक्षण विभागाकडून 19,371 नवीन टॅबची खरेदी करण्यात येणार आहे। यासाठी 38 कोटींची निविदा प्रक्रिया पालिका शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली आहे। मुळशी तालुक्यातील पुणे ते दिघी बंदर या राष्ट्रीय महामार्गावरील कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची सुरू आहेत। वाहन चालकांना या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या कसरती कराव्या लागत आहेत। महाड एमआयडीसी मधील मुख्य रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम गेल्या 2 ते 3 वर्षांपासून सुरू आहे। त्यामुळे एमआयडीसीच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था बघायला मिळते। या अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण रस्त्यावरती चिखलाचं साम्राज्य झालंय। राज्यात सरकारच्या 65,000 शाळा आहेत। त्यापैकी 1,331 शाळांमध्ये इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी लॅब तर 1,578 शाळांमध्ये क्लासरूम्स उपलब्ध नाहीत अशी माहिती शिक्षण विभागाच्या अहवालातून समोर आली आहे। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ऑनलाईन पद्धतीनं सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं मंदिर समितीमार्फत संकेतस्थळ विकसित करण्यात आले। जास्तीत जास्त भाविकांना पांडुरंगाचं दर्शन घेता यावं यासाठी ऑनलाईन दर्शन पास बुकिंग संख्येत आणि वेळेमध्ये वाढ करण्यात आली आहे। खड्डेमुक्त मुंबईसाठी हाती घेतलेल्या रस्ते काँक्रिटीकरणाचं लक्ष्य गाठण्यात महापालिकेला अपयश आलं असून केवळ 28% रस्त्यांचं काँक्रिटीकरण झालंय। 390 रस्त्यांचं काँक्रिटीकरण झालेलं असून 989 रस्त्यांचं काम अंतिम टप्प्यात असल्याचा दावा महापालिकेनं केलाय। 728 रस्त्यांना पावसाळ्यानंतर मुहूर्त मिळणार आहे। सैन्यामध्ये पदोन्नती मिळाल्यानंतर प्रत्येक जवानांचा सन्मान केला जातो। हीच प्रथा आता मुंबई पोलीस दलात सुरू केली जाणार आहे। मुंबई पोलीस दलातील पदोन्नती मिळालेल्या अधिकारी आणि अंमलदारांचा बँड पथकाच्या संचलनाद्वारे सन्मान करा असे आदेश मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले। उरण तालुक्यातील विविध रस्त्यांवरती होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून वाहतूक अपघात नियंत्रणासाठी कंट्रोल रूम सिस्टम तयार करावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली आहे। उरण तालुका अपघात निवारण समिती स्थापन करण्यावर सुद्धा बैठकीत एकमत झालं। महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांपैकी फक्त 7 जिल्ह्यांचा सकल राज्य घरेलू उत्पन्नात 54% वाटा असल्याचं एका सरकारी अहवालात नमूद करण्यात आलं। या 7 जिल्ह्यांमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, नागपूर आणि अन्य आर्थिकदृष्ट्या चांगल्या अवस्थेत असलेल्या जिल्ह्यांचा समावेश आहे। करंजा मच्छीमार बंदरातील समस्या सोडवून त्याच्या विस्तारासाठी आवश्यक 180 कोटींच्या निधीची तरतूद लवकरच करण्यात येईल। करंजा बंदर विकसित झाल्यानंतर भविष्यात बंदर राज्याच्या विकासात हातभार लावणारा ठरेल असं प्रतिपादन मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी केलं। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्रतिष्ठित वनराणी टॉय ट्रेन यावर्षी जूनपासून पुन्हा पर्यटकांसाठी खुली केली जाणार आहे। त्यामुळे यंदा संजय गांधी नॅशनल पार्कचा प्रवास सुकर होणार आहे। सावित्रीबाई फुले नाट्य मंदिर काही काळ दुरुस्तीसाठी बंद ठेवलं जाणार आहे। त्यामुळे रंगकर्मी आणि नाट्य रसिकांनी पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलंय। महाराष्ट्रातील राहुरी शनी शिंगणापूर इथे जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला रेल्वे मंत्रालयानं मान्यता दिली। त्यामुळे शनी शिंगणापूर या धार्मिक स्थळी जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे मार्गिकेचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल। त्यामुळे माल वाहतूक सुरळीत आणि जलद गतीनं होण्यास मदत होईल। विजेचा झटका लागल्यामुळे पुणे शहरातल्या कसबा पेठेत एका गायीचा मृत्यू झाला। विजेची तार तुटून रस्त्यात पडल्यामुळे हा अपघात झाला। महावितरण विभागानं तारेची वेळेत दुरुस्ती न केल्यामुळे मुख्या जनावराला जीव गमवावा लागला। त्यामुळे महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर इथे अंगावर गोठा कोसळल्यामुळे वृद्ध महिलेचा मृत्यू झाला। शेतात काम करण्यासाठी गेलेल्या असताना ही दुर्घटना घडली। रिक्षा चालकांच्या बेशिस्त वर्तनाच्या सातत्यानं तक्रारी येत असल्यामुळे त्याची दखल घेत नवी मुंबई पोलिसांनी विशेष अभियान राबवून 2142 रिक्षा चालकांवरती दंडात्मक कारवाई केली। या प्रकरणी त्यांच्याकडनं 3,03,300 रुपयांचा दंड वसूल केला गेला। 2 वर्षांपासून सुरू असलेल्या एमजेपीच्या नावाशेवा पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी 36 तासांचा शटडाऊन घेतला जाणार आहे। त्यामुळे एमजेपीकडनं पाणीपुरवठा होणारी गावं नव्या टाउनशिपसह करंजाडे आणि पनवेल पालिका क्षेत्राला त्याचा फटका बसणार आहे। मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात आंबा, उन्हाळी भात आणि भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।
कृषी विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत 7 तालुक्यांमध्ये 352 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पाताळगंगा, बाळगंगा आणि भोगावती या प्रमुख नद्या पावसाळ्यात उग्ररूप धारण करतात. याच पार्श्वभूमीवर पेण तालुक्यातील 42 गावांमध्ये गंभीर पूरपरिस्थिती निर्माण होते. यासाठी 45 जणांची टीम मदतीसाठी तैनात करण्यात आली आहे. अवकाळी पावसानं ग्रामीण भागात शेतीपूरक असलेल्या वीटभट्टी व्यावसायिकांचं आणि या वीटभट्टीवरती काम करणाऱ्या शेकडो आदिवासींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. भाजण्याच्या तयारीत असलेल्या आणि तयार करून ठेवलेल्या कच्च्या मातीच्या विटा अवकाळी पावसानं विरघळून गेल्यात. ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं गेल्या वर्षभरापासून मूकबधीर बालकमुक्त ठाणे ही नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतलाय. तब्बल 4 कोटी खर्चाची तरतूद केलेल्या या उपक्रमातून वर्षभरात शेकडो बालकांवरती उपचार सुरू झाले. यापुढे ठाण्यात एकही मूकबधीर बालक सापडणार नसल्याचा निर्धार महापालिकेनं केलाय. ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईचं काम 51% पूर्ण झालंय. पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई पूर्ण करण्याचा निर्धार घनकचरा व्यवस्थापन विभागानं केलाय. यांत्रिक पद्धतीनं होणारी मोठ्या नाल्यांची सफाई 90% जास्त पूर्ण झाली आहे. वसई विरार मनपानं शहरातील 9 प्रभागातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली. शहरातील 58 इमारती धोकादायक तर 61 अतिधोकादायक जाहीर केल्या असून त्या रिकामा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या 3ऱ्या मार्गिकेचं काम सुरू असल्यामुळे आडगाव इथल्या अंडरपास ब्रिजजवळ खोदकाम केल्यामुळे शहापूर, आडगाव, साखरोली, तानसा, आघाई आणि वाडा या भागातील गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या. त्यामुळे फाटकावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होतीये. सोलापुरातील संतापजनक घटना समोर आली. एका व्यक्तीने स्वतःच्या मुलीचीच हत्या केली. 8 वर्षीय चिमुकलीनं स्वतःच्या बापाला आजीसोबत अश्लील कृत्य करताना बघितलं आणि याची वाच्यता त्या मुलीनं कुठे करू नये म्हणून तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. मुलाचा मित्र आहे असं सांगून छत्रपती संभाजीनगरात एका वृद्ध महिलेला लुटण्याचा प्रकार समोर आला. वृद्ध महिलेकडील 4 तोळा सोनं घेत चोरट्यांनी पळ काढलाय. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. बीडच्या माजलगाव शहरात मंत्री संजय शिरसाटांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संजय शिरसाटांची तुफान फटकेबाजी बघायला मिळाली. 4थ्या वेळेस मंत्री झालो तेव्हा विश्वास बसत नव्हता. रात्रभर झोपलो नाही असं शिरसाट म्हणाले. भंडाऱ्याच्या पवनी परिसरातील अतिक्रमण हटवू नये यासाठी नागरिकांनी प्रफुल्ल पटेल यांना भंडाऱ्यात येऊन निवेदन दिलं. 183 रहिवाशांचं अतिक्रमण हटवण्यात येऊ नये अशी मागणी नागरिकांनी केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपल पाठोपाठ सॅमसंग या मोबाईल कंपनीला सुद्धा भारतासह इतर देशांमध्ये उत्पादन करू नये असं बजावलंय. अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या मोबाईलची निर्मिती अमेरिकेतच केली पाहिजे. इतर देशांमध्ये उत्पादन केल्यास थेट 25% कर लावला जाईल असा इशारा ट्रम्प यांनी दिला. दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. महामार्गावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. वाहन चालकांना पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे रस्त्यावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. उत्तर प्रदेशातील मथुरेलाही मुसळधार पावसानं झोडपला. मथुरेच्या अनेक भागात पाणी साचलं होतं. पावसाचा जोर दिवसभर राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियन देशांवरती 50% टॅरिफ लादण्याची धमकी दिली. जोपर्यंत उत्पादनं अमेरिकेत तयार केली जात नाहीत तोपर्यंत कोणताही करार करण्यास इच्छित नाही असा थेट धमकीवजा इशारा ट्रम्प यांनी दिलाय. बलूच बंडखोरांनी पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्यावरती मोठा हल्ला केला. बलुचिस्तानमधील मंगोचर शहरात पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावरती झालेल्या हल्ल्यात अनेक सैनिक ठार झालेत. 2 वेगवेगळ्या ठिकाणी हा हल्ला झाला. जम्मू काश्मीरमध्ये हवामान विभागानं अलर्ट जारी केलाय. जम्मू, रियासी, सांबा आणि कठुआ भागात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये चुकीचा पत्ता दिल्यामुळे डिलिव्हरी बॉय ग्राहकावरती चांगलाच भडकला. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाल्यामुळे हाणामारी झाली. याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. बिहारच्या छपरा जिल्ह्यात छेडछाडीच्या वादातून 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. वाढता तणाव पाहून या भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. पाकिस्तानी लष्करानं आपल्याच देशातील लहान मुलांवरती ड्रोन हल्ला केला. वजिरिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्करानं केलेल्या हल्ल्यात 4 लहान मुलं आणि महिलांचा मृत्यू झालाय. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर न देता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री निघून गेले. आतंकवादी संघटना टीटीपीनं पाकिस्तानी सेनेच्या एका जवानावरती हल्ला केला. टिकटॉकवरती रील बनवत आतंकवाद्यांनी त्या सैनिकाला गोळी मारली.
त्याचा व्हिडिओ समोर आलाय. बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवरती अत्याचार सुरूच आहेत. अभयनगर भागात अल्पसंख्याक हिंदूंच्या 10हून अधिक घरांवरती कट्टरतावाद्यांनी हल्ला केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.